2015च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकावर एकूण 25 प्रश्न विचारले गेले. ते आणि त्यांची उत्तरं आपण आता पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 32 म्हणजे पहिला विज्ञानाचा प्रश्न जो होता 32वा विचारलेला होता ए सिरीजमध्ये. तर पहिल्या प्रश्नामध्ये विचारले की जगामध्ये कोणत्या प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे. तर हा कॉमन सेन्सनं द्यायचा प्रश्न होता, किंवा ज्यांनी पर्यावरण वगैरे वाचलेलं आहे त्यांना माहिती आहे की कीटके किंवा इन्सेक्ट्स हे जे आहेत ते जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात जास्त संख्येने आढळतात. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो 34 नंबरचा प्रश्न. यामध्ये मराठी जे ट्रान्सलेशन आहे ते अतिशय विचित्र पद्धतीनं झालेलं होतं. तर मी तो प्रश्न पहिला मराठीत वाचतो आणि त्यानंतर इंग्लिशमध्ये वाचून आपण त्याचं उत्तर देऊया. खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो असं दिलेलं आहे. हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं गेलं ट्रान्सलेशन. तर याने ॲक्च्युली युट्रोफिकेशन, ज्याला सुपोषण आपण म्हणतो पाण्यामधलं, हे कशामुळं होतं असा हा प्रश्न मराठीत आला पाहिजे होता खरं तर. याचं जे उत्तर आहे ते आहे नायट्रोजन. नायट्रोजन हा सुपोषण किंवा युट्रोफिकेशन, पाण्यामधले युट्रोफिकेशनसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरणारा घटक आहे. नायट्रोजन पाण्यामध्ये गेल्यामुळं वनस्पतींना पोषक द्रव्य प्राप्त होतात, वनस्पती आणि प्राण्यांना पोषक द्रव्य प्राप्त होतात आणि त्यामुळं जे पाण्यामध्ये वनस्पतींची वाढ अनियंत्रित पद्धतीनं होते आणि त्याच्यामुळं आपल्याला जलपर्णीसारखे जे पाण्याला दूषित करणारे घटक आहेत ते प्राण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येतात आणि त्याच्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 48. व्यावसायिक शीतगृहात लोणी किती तापमानावर ठेवले जाते असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर याचं करेक्ट उत्तर जे आहे ते आहे -20 डिग्री सेल्सिअस. ठीक, पुढे जाऊया आपण. लेसरच्या साह्याने पर्यावरण सनियंत्रण म्हणजे ज्याला आपण मॉनिटरिंग म्हणतो, पर्यावरणाचं मॉनिटरिंग करण्याच्या तंत्राला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं परफेक्ट उत्तर आहे ते आहे लिडार. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. फळांच्या व भाज्यांच्या विंतचंकीय तांबूसीकरणास किंवा तपकिरपणास कारणीभूत ठरणारा मुख्य विंतचक कोणते असे विचारलेलं आहे. विंतचक म्हणजे एन्झाईम्स म्हणायचं आहे त्यांना. त्यांनी इंग्लिशमध्ये विचारलेलं असं कोणता की एन्झाईम्स आहे जो एन्झायमॅटिक बॉरोइंग म्हणजे एन्झायमॅटिक तपकीकरण किंवा एन्झायमॅटिक ब्राउनिंग हा घडवून आणतो कशामध्ये, फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये, असं त्यांनी विचारलेलं आहे. याचं करेक्ट उत्तर आहे ते पॉलिफेनॉल ऑक्सिडेज असं याचं उत्तर आहे. हे लक्षात ठेवा, पॉलिफेनॉल ऑक्सिडेज. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 51. कोणाच्या साहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठवणे शक्य झाले आहे किंवा शक्य आहे असं विचारलेलं आहे त्यांनी. तर त्यांनी पर्यायामध्ये हा मल्टी ऑप्शन प्रश्न आहे. तर यामध्ये वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. भूस्थिर उपग्रह ज्याला आपण जिओ स्टेशनरी सॅटेलाईट म्हणतो, तरंग प्रसारण ज्याला आपण स्पेस वेव्ह प्रोपागेशन म्हणतो. स्पेस वेव्ह प्रोपागेशन हे चुकीचंच आहे, काही संबंध नाही. त्यानंतर भूतरंग प्रसारण, ग्राउंड वेव्ह प्रोपागेशन. ग्राउंड वेव्ह प्रोपागेशन म्हणजे पृथ्वी जे सूर्यापासून आलेली किरणं शोषून घेते आणि त्याचं पुनर्प्रसारण करते त्याला म्हणतात, ते हे पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर अणुतरंग, याला ॲक्च्युली लॉन्जिट्युडनल वेव्ज असं म्हणायचं होतं, तर हे सुद्धा चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं याचा बरोबर जे उत्तर आहे ते आहे उत्तर क्रमांक 1. फक्त एक जो भूस्थिर उपग्रह आहे तो भूस्थिर उपग्रहच फक्त दूरचित्रवाणीचं जगामध्ये कार्यक्रम पाठवण्याचा एक सहाय्यक आहे, बाकी सगळ्याचा काही उपयोग इथं नाही. पुढचा प्रश्न घेऊया आपण. सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लॅस्टिक फिल्म कशाची असते.
आता हा साधा प्रश्न, एकदम साधा प्रश्न आहे. आपण जे स्नॅक्स वगैरे घेऊन येतो, बेकरी प्रोडक्ट जे घेऊन येतो, ते कशामध्ये पॅक्स असतात? पॉलिइथिलीनमध्ये. आणि तोच ह्याचा पर्याय उत्तर आहे, ज्याचं उत्तर आहे पॉलिइथिलीन. राईट. तर जे पॉलिइथिलीन आहे ते पर्यावरणासाठी फार घातक आहे आणि त्याच्यावर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्यामुळं हा प्रश्न विचारणं एक साहजिक गोष्ट होती आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारला गेला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. अतिनील किरणे, ज्याला आपण अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणतो, हे कशामधून आरपार जाऊ शकत नाहीत असं विचारलेलं आहे. तर हा पण बहुपर्यायी प्रश्न होता. याच्यामध्ये त्यांनी पर्याय अ दिलेला आहे: काच, क्वार्ट्ज, फ्लोराईड, रॉक सॉल्ट, म्हणजे ज्याला आपण सैंधव म्हणतो, जे राजस्थान वगैरेमध्ये सापडतं. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते फक्त काचेमधून हा अतिनील किरण किंवा अल्ट्राव्हायलेट रेज जे आहे ते पास होऊ शकत नाहीत. इतर सगळ्यातून ते पास होऊ शकतात, आरपार जाऊ शकतात. फक्त काचेमधून ते आरपार जाऊ शकत नाहीत. राईट. पुढे जाऊया आपण. दुर्बिणीसारख्या प्रकाशीय उपकरणातील क्षेत्रभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते असं विचारलेलं आहे त्यांनी. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट लाईक टेलिस्कोप, द कॉम्बिनेशन ऑफ फील्ड लेन्स अँड आय लेन्स फॉर्म्स, असं इंग्लिशमध्ये होतं त्याचं. तर याचं जे उत्तर आहे ते संयुक्त नेत्रभिंग असं आहे, कंपाऊंड आय पीस असं हे उत्तर आहे. सोपा प्रश्न होता त्यापैकी, बऱ्यापैकी हा. पुढे जाऊया आपण. 55वा प्रश्न. पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहा इके इतकी गतिज ऊर्जा आहे. थोडंसं मराठीमध्ये हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटायला. परत एकदा वाचूया आपण. पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहा इके इतकी ऊर्जा आहे. द सॅटेलाइट हॅव्हिंग सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ हॅज द कायनेटिक एनर्जी. इके म्हणजे एक उपग्रह पृथ्वीभोवती फिरतोय आणि त्या फिरण्याची त्याची जी गतिज ऊर्जा आहे ती आहे इके, असं म्हणायचं त्यांना. आता अशा उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निसरण्यासाठी किमान केवढी ऊर्जा दिली पाहिजे? इंग्लिशमध्ये सांगायचं तर व्हॉट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी टू बी ॲडेड सो दॅट इट एस्केप्स फ्रॉम अर्थ. तर तो जो ऑर्बिटमध्ये फिरतोय, ज्या कक्षेमधून फिरतोय, त्या कक्षेमधून बाहेर त्याला जर पृथ्वीच्या कक्षेच्या किंवा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पाठवायचं असेल तर किती ऊर्जा द्यावी लागेल असं म्हणतं. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ती इके एवढीच ऊर्जा, म्हणजे त्याची जेवढी गतिज ऊर्जा तिथं ज्या कक्षेमध्ये फिरताना आहे तितकीच ऊर्जा त्याला दिली गेली पाहिजे, जेणेकरून तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर निसटू शकेल. पुढे जाऊया आपण. श्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो? आता असा प्रश्न विचारलेला आहे. फारच सोपा प्रश्न आहे हा. याच्यामध्ये याचं उत्तर जे आहे ते इलेक्ट्रॉनग्राही, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर हा श्वसनामध्ये ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन ग्राह्य करतो, घेतो, आणि त्यामुळं तो इलेक्ट्रॉन ग्राही आहे. पुढे जाऊया आपण. अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते असं विचारलेलं आहे. जेव्हा आपण फारच व्यायाम करतो, फार धावतो, तेव्हा आपल्याला स्नायुदुखी होते. त्यासाठी कोणते रसायन जबाबदार आहे? तर ते आहे लॅक्टिक ॲसिड. मित्रांनो लक्षात ठेवा, लॅक्टिक ॲसिड हे जबाबदार आहे. तर बऱ्याच जणांना हे विनॉक्सिस श्वसन वाचले असेल तर त्यांना इथेनॉल वगैरे वाटायची शक्यता होती, पण लॅक्टिक ॲसिड हे त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर खालीलपैकी जो पहिला पर्याय त्यांनी दिलेला आहे तर गर्द पिवळे मूत्र असं विचारलेलं आहे. तर मेलॅन्युरिया असं विचारलेलं आहे. मेलॅन्युरियामुळे पिवळं मूत्र होतं, हे चुकीचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन, रंगहीन मूत्र डिहायड्रेशनमध्ये होतं असं म्हटलेलं आहे, हे पण चुकीचं आहे.
उलट जास्त पिवळं किंवा अति डिहायड्रेशन झालं तर डायरेक्ट लाल रंगाचं मूत्र तयार होतं. त्यानंतर रक्तरंगमूत्र, ज्याला ब्लडी युरिन असं म्हणतो, ते हेमॅच्युरिया याच्यामुळं होतं. हेमाट्युरिया असं पाहिजे होतं. ठीक आहे, तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर हिरवट रंगाचे मूत्र बीट खाल्ल्यामुळं होतं. हा तर फार हास्यास्पद ऑप्शन होता मित्रांनो, हे पण चुकीचं आहे. बीट खाल्ल्यामुळं एकतर गुलाबी म्हणजे ज्याला पिंक कलर आपण म्हणतो तो, किंवा लाल अशा पद्धतीचं मूत्र तयार होतं. बीट आणि फॅनबेरीज असं आहे, ते खाल्ल्यामुळं ते मूत्र जे आहे मानवी शरीराचं ते लाल रंगाचं होण्याची शक्यता असते. तर ह्यापैकी फक्त एकच पर्याय बरोबर उरतो, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3, हेमॅच्युरिया. राईट. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ॲग्रीमायसिन वापरतात? आता ॲग्रीमायसिन म्हणजे आपण जे इंजेक्शन घेतो, बऱ्यापैकी जे इंजेक्शन घेतो त्याला ॲग्रीमायसिन म्हणतात. त्याचं दुसरं नाव आहे ऑक्सीटेट्रासायक्लाइन. हे पण लक्षात ठेवा, ऑक्सीटेट्रासायक्लाइन हे लिहून घ्या पाहिजे तर कोणता आजार बरा करण्यासाठी हे वापरतात असं विचारलेलं आहे. जी बॅक्टेरियल डिसीज म्हणजे जीवाणूजन्य जे आजार असतात, कोणते कोणते आहेत बघा तुम्ही. निमोनिया वगैरे मी म्हणतो आहे तुम्हाला, बघा एकदा चेक करा आहे का बरोबर. पण उत्तर याचं आहे जीवाणूजन्य आजार बरे करण्यासाठी ऑक्सीमायसिन, ज्याला ऑक्सीटेट्रासायक्लिन असंही म्हणतात, तो वापरला जातो आणि त्याचं इंजेक्शन दिलं जातं. तर याचं उत्तर आहे जीवाणूजन्य आजार किंवा जीवाणू आजार. ठीक आहे, पुढं जाऊया. हाऊ डज द pH चेंज फ्रॉम माउथ टू ॲनस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम, असं इंग्लिशमध्ये जे दिलं आहे त्याचं ट्रान्सलेशन केलं मराठीमध्ये त्यांनी. पचन संस्थेमध्ये मुख ते गुदद्वार या मार्गाने pH मध्ये काय बदल होत जातो? pH म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन किंवा हायड्रोजन पोटेन्शियल असंही म्हणू शकतो आपण त्याला. ही pH स्केलमध्ये आम्लता आणि न्यूट्रॅलिटी आणि ॲसिडिटी आणि बेसिसिटी मोजली जाते. ठीक आहे, तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते आम्ल आणि अल्कली असं आहे मित्रांनो. आम्ल आणि अल्कली असं याचं हे करेक्ट उत्तर आहे. हा प्रश्नाचं उत्तर बदलून आलेलं होतं, फर्स्ट कीमध्ये याचं दुसरं उत्तर दिलं होतं. ह्याचं करेक्ट आन्सर आहे ते आम्ल आणि अल्कली. हा प्रश्न पण थोडासा चुकीचा आहे, तो कसा आहे ते आपण नंतर कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघूया. पण याचं बरोबर उत्तर जे आहे ते आम्ल आणि अल्कली असं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रियन्स कोणते आहेत? मॅक्रो इथं आय जर असतं एच्या जागी तर ते मायक्रोन्यूट्रियन झालं असतं. मायक्रोन्यूट्रियन म्हणजे कमी प्रमाणात लागणारे आणि मॅक्रोन्यूट्रियन्स म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे घटक असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. तर इथं विचारलेलं आहे खालीलपैकी मॅक्रोन्यूट्रियन कोणता आहे, म्हणजे जास्त प्रमाणात लागणारा कोणता आहे? तर निर्विवादपणे याचं उत्तर आहे ते आहे मॅग्नेशियम मित्रांनो. मॅग्नेशियम हा मॅक्रोन्यूट्रियंट आहे आणि बाकी मॉलिबेडियम, बोरॉन, झिंक हे जे आहेत हे तिन्ही मायक्रो म्हणजे MICRO मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत मित्रांनो, कमी प्रमाणात लागणारे आहेत. मॅग्नेशियम हा जास्त प्रमाणात लागतो. सोडियम, मॅग्नेशियम हे मॅक्रोन्यूट्रियंट्समध्ये येतात. पुढे जाऊया. ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती असते असं विचारलेलं आहे त्याने. तर ग्लुकोजमध्ये मित्रांनो कार्बनची टक्केवारी ही किती टक्के असते? ही 40% इतकी असते मित्रांनो. हे नोंद करून घ्या, 40% इतकी असते. ग्लुकोजचं सूत्र बघा. ग्लुकोजच्या विषयी जी तुम्हाला माहिती संकलित करता येते ते ग्लुकोजचं सूत्र, ग्लुकोजमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये म्हणजे कोणत्या प्रकारे ग्लुकोज शरीरात साठवला जातो किंवा निसर्गात कोणत्या प्रकारे ग्लुकोज उपलब्ध आहे
ठीक, ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढं जाऊया मित्रांनो. पुरातन काळांपासून वनस्पती आजार बरे करण्यास्तव व आरोग्य सुदृढास्तव वापरली गेलेली आहेत. म्हणजे एक स्टेटमेंट दिले त्यांनी, आपल्याला ते माहिती देत आहेत या स्टेटमेंटमध्ये की पुराण काळापासून वनस्पतींचा वापर आपण कशासाठी करतो आहे, आरोग्यासाठी करतो आहे किंवा शरीर सुदृढीकरणासाठी आपण करतो आहे. आपल्या उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत. तर आपल्या कुठल्याही ॲलोपॅथी असू दे किंवा आयुर्वेदिक असू दे, बऱ्यापैकी वनस्पतीजन्य औषधं आपण वापरतो. भारतीय औषधी वनस्पतींच्या शब्दावलीत 3000 वनस्पती आहेत. बापरे, फारच मोठी संख्या ही 3000 वनस्पती. आणि वनस्पतींचा कोणता भाग सर्वाधिक औषधयुक्त म्हणून वापरला जातो, तर याचं परफेक्ट आन्सर आहे मित्रांनो मूळ. तर इतर कोणत्याही म्हणजे साल, बी, पानांपेक्षा मुळे, वनस्पतींची जी मुळे आहेत ती औषधे म्हणून वापरली जातात. तुम्हाला शतावरी, अश्वगंधा, त्यानंतर भरपूरशी मुळं असे आहेत जे आपण वापरतो. ठीक आहे, पुढं जाऊया आपण. पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल क्षार, हे ट्रान्सलेशन यांचं चुकलं आहे, ॲसिड बेस म्हणून तिने कंसातलेलं ॲसिड बेस संतुलन करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे ॲसिड बेस बॅलन्स आहे बॉडीमध्ये आम्लता किंवा ज्याला आपण बेसिसिटी म्हणतो, की बेसला काय म्हणतात मराठीत बट ठीक आहे, जे असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवून सांगा. तर हे जे नियंत्रित करतो बॉडीमध्ये जी आम्लता आणि आम्लारिता, राईट, जो बॅलन्स संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो, तो कोणता धातू आहे किंवा कोणतं क्षार आहे असं विचारलेलं आहे. तर तो क्षार आहे मित्रांनो सोडियम. आपण मीठ खातो ना, सोडियम क्लोराईड, तो सोडियम. बघा, जर एखाद्याला पित्त झालं असेल तर लिंबूवर सोडा वगैरे टाकून त्यांना खायला दिला जातो आणि शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. तर हे काय करतात, बॅलन्स करतात. pH जो आहे शरीराचा तो बॅलन्स करतात. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. रासायनिक पदार्थाचा आर्द्रताग्राही स्वभाव गुणधर्म दर्शवतो की तो एक चांगला, म्हणजे द हायग्रोस्कोपिक नेचर ऑफ केमिकल सबस्टन्स इंडिकेट्स दॅट इट इज अ गुड. तर ऑक्सिडीकारक अभिकर्ता, निर्जलन अभिकर्ता वगैरे वगैरे त्याने दिलेलं आहे. तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे ड्राईंग एजंट, निर्जलन अभिकर्ता असं आहे. म्हणजे एखादा पदार्थ जो अभिकर्ता आहे तो काय दर्शवतो असं त्यांनी विचारलेलं आहे हा प्रश्न. आणि हा प्रश्न फार कन्फ्युजिंग होता, पण ड्राईंग एजंट हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर अल्फा कण यांनी शोधून काढले. अल्फा पार्टिकल्स वेअर डिस्कवर्ड बाय असं विचारलेलं आहे. आणि याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे रुदरफोर्ड मित्रांनो. रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने अल्फा कणांचा शोध लावलेला आहे. तर पुढं जाऊया आपण. तर पुढील शास्त्रज्ञांपैकी कोणी त्यांच्या 1940मध्ये प्रकाशित झालेल्या विज्ञान आणि धर्म या लेखात असे प्रतिपादन केले की धर्माविना विज्ञान लंगडे आहे व विज्ञानाविना धर्म आंधळा आहे. फारच चांगलं उत्तम स्टेटमेंट एका वाक्यात दोन्ही एकमेकाला पूरक कसे आहेत हे सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या शास्त्रज्ञांचं नाव आहे अल्बर्ट आईन्स्टाईन. फारच महान शास्त्रज्ञ आहेत, भरपूरसे शोध त्यांनी लावलेले आहेत. E=mc² हे इक्वेशन त्यांचंच आहे. थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीसाठी फारच प्रसिद्ध आहेत. आणि यांनी बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट नावाची पदार्थाची एक जी अवस्था आहे ती अवस्थाबद्दल पण हे केलेलं आहे. आणि त्यांनी भरपूरसे स्टॅटिस्टिकल मेथड्स दिलेले आहेत जे की विज्ञानामध्ये फारच उपयुक्त आहेत. आणि फिजिक्सला त्यांनी फारच अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवण्याचा
जो काम केलेलं आहे, कामगिरी केलेलं आहे त्याबद्दल ते फारच फेमस आहेत. जगातील सर्वात प्रतिभाशाली वैज्ञानिक असा यांचा गौरव केला जातो. तर पुढचा प्रश्न बघूया. फ्रेडरिक सेंजर यांना 2 वेळा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. 2 पुरस्कारांमध्ये अंतर किती होतं असं त्यांनी विचारलेलं आहे. तर हे अंतर होतं 20 वर्षापेक्षा अधिक. तर लक्षात घ्या, 20 वर्षापेक्षा अधिक काळ आहे त्यांना 2 पुरस्कारांच्या मध्ये जो मिळालेला गॅप आहे तो 20 वर्षांपेक्षा जास्त असून तेवढ्या काळानंतर संशोधन करून म्हणजे एक नोबेल प्राईज मिळाल्यानंतर परत फ्रेडरिक सेंजर यांनी परत प्रयत्न करून दुसरा नोबेल पुरस्कारही प्राप्त केला. असं संशोधनातील त्यांचं आमूलाग्र योगदान आहे. आता तुम्ही सर्च करा की त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी हे दोन्ही पुरस्कार मिळालेले होते, नोबेल पुरस्कार. तर रसायनशास्त्रातील पुरस्कार आहेत हे आपण सर्च करून नोंद करून ठेवायची आहे. पुढं तर हा थोडासा करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न होता. भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात कोठे झाली असा हा प्रश्न आहे मित्रांनो. तर नागपूर, ग्रीन सिटी नागपूर हे याचं उत्तर आहे मित्रांनो. इबोलाचा मनुष्यात शिरकाव लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कामुळे होतो हे स्टेटमेंट दिलेलं आहे. मात्र या प्राण्यात पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही असं विचारलेलं आहे. तर याचं इंग्लिश पण थोडं वाचूया आपण. इबोला इज इंट्रोड्यूस्ड into the human population through close contact with infected organisms. Which of the following however cannot be the one. म्हणजे खालीलपैकी कोणता असा नाही की ज्याच्या संपर्कामुळे माणसाला इबोला होत नाही. तर याचं उत्तर जे आहे फारच इंटरेस्टिंगली हा मच्छर हे उत्तर आहे. म्हणजे डासांच्या संपर्कामुळे माणसाला इबोला होत नाही, इतरांच्या संपर्कामुळे माणसाला इबोला होऊ शकतो. ठीक, तर हे 25 प्रश्न जे होते ते विज्ञानावर 2015च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते. तर हा 2015चा विज्ञान भाग पूर्वपरीक्षेच्या संदर्भात जो विचारला गेला होता परीक्षेमध्ये तो आता इथं समाप्त होत आहे. थँक्यू मित्रांनो.